नमस्कार. आज आपण तिच्यातील दोष भाग 11 बघणार आहोत. मी अगदी पूर्णपणे तुटून गेले होते. कारण आई न होणे म्हणजे एका स्त्रीला तिचं अस्तित्व गमावणं असंच असतं. त्या दिवशी राघवने मला खूप समजावलं, परंतु माझी पूर्ण क्षमता नाहीशी झाली होती. आई न होणं हे माझ्याच का नशिबात आहे, असं सारखं सारखं राघवला मी बोलत होते. त्यावेळेस राघव म्हणाले की अनघा, तू स्वतःला दोष का देत आहेस? मी राघवला म्हणाले की हे असं माझ्यासोबतच का होत आहे? कारण मी खूप खुश होते की मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. घरची सर्व मंडळी पण इतकी छान माणसं आहेत की त्यांनी मला अगदी समजून घेतलं. खूप छान असा संसार करण्याचं स्वप्न मी बघत होते. तुमच्यासोबत, आपल्या फॅमिलीसोबत मी खूप स्वप्न रंगवले होते. या स्वप्नाचं आता काय होणार? कारण आजी आणि आई यांना तर माझ्याकडून अशा काही अपेक्षा आहेत की त्या आज मी पूर्णच करू शकणार नाही. त्यांना आता मी काय उत्तर देऊ की तुम्ही ज्या अनघाकडून मुलगी होण्याचं स्वप्न बघत होता, ती अनघा तुम्हाला मुलगीच काय, पण ती आईच होऊ शकणार नाही. तुमचे स्वप्न मी कधीच पूर्ण करू शकणार नाही. मी अशी काय चूक केली होती की देवाने मला इतकी मोठी शिक्षा दिली? तेव्हा राघव म्हणाले, अनघा, तू खरंच आता स्वतःला दोष देऊ नकोस. कारण या जगामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही की ती शक्य होणार नाही. आज सायन्स इतकं पुढे गेलेलं आहे की अशक्य गोष्टीही शक्य होतात. तर आपण प्रयत्न करूयात. चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरांचे सल्ले घेऊयात, ट्रीटमेंट घेऊयात. आणि हो, तुझा देवावर विश्वास आहे ना? तो तसाच राहू दे. कारण काही वेळेस चांगल्या व्यक्तीची देव खूप कठीण परीक्षा बघत असतो. कदाचित तसंच काहीतरी असू शकतं. कारण देवालाही माहिती आहे की तू कधीच कोणाला त्रास दिलेला नाही, कोणाचं वाईट केलेलं नाही. तर मग देव का तुला शिक्षा देईल? आपण फक्त प्रयत्न करायचेत. तो देव आहे ना, तो सगळं सांभाळून घेईल. राघव मला सारखे सारखे धीर सोडू नकोस, संयम ठेव असं सांगत होते. त्यांनाही मनातून खूप त्रास होत होता, पण त्यांनी तसं दाखवलं नाही. कारण त्यांना माहिती होते की जर त्यांना त्रास होतोय हे जर मला कळालं तर मलाही त्रास होईल. कारण ही गोष्ट आता आम्हाला दोघांनाही सांभाळून घ्यायची होती. घरी जायची वेळ आली, पण घरी जाऊन घरच्या माणसांना मी काय तोंड दाखवणार होते, असे प्रश्न माझ्या मनात सारखे चालू होते. कारण त्यांच्या सर्व अपेक्षा भंग होणार होत्या. कारण त्या घरामध्ये अपेक्षा फक्त आणि फक्त माझ्याकडूनच केल्या जाणार होत्या. कारण सध्या सून म्हणून मी एकटीच त्या घरामध्ये होते. त्यामुळे आता घरच्यांना मी काय उत्तर देऊ, असं मी राघवला म्हणाले. राघव म्हणाले, आता सध्या तरी आपण घरच्यांना काहीच सांगायचे नाही. यावर आपण काहीतरी उपाय काढूया. आणि हो, आता घरी गेल्यानंतर असं काही आहे असं कुणाला जाणवलं नाही पाहिजे. घरी गेल्यावर आपण नेहमी राहत होतो तसंच नेहमीसारखं राहूयात. मग कुणाला शंका येणार नाही या गोष्टीची. जोपर्यंत आपण या गोष्टीवर काही पर्याय काढत नाही, तोपर्यंत घरच्यांना काही बोलायचे नाही. कारण घरच्या मंडळींचा अपेक्षाभंग झाला असं त्यांच्या लक्षात आल्यावर ते या गोष्टीवर लगेचच काहीतरी पर्याय निवडतील. आणि तो पर्याय मला नको आहे. कारण मी फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम केलं आहे. तूच माझी जीवनसाथी आहे. आयुष्यभर मी तुझ्यासोबतच राहणार आहे. तुझ्या सर्व सुखदुःखामध्ये मी भागीदार असणार आहे. लग्नाच्या वेळी जे 7 फेरे घेतले होते, त्या 7 फेऱ्यांचा मान राखून आयुष्यभर तुझी साथ देणार आहे. मी देखील राघवला तसंच म्हणाले की मलाही आयुष्यभर तुमच्यासोबतच राहायचे आहे. कारण आता तुमच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. परंतु आज माझ्या नशिबात जे काही लिहिलेलं आहे, त्यामध्ये मी तुम्हाला अडकून ठेवू शकत नाही. त्यामुळे जर घरच्यांची इच्छा असेल तर तुम्हाला यावर पर्याय शोधावा लागेल. कारण जर घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसेल तर त्या अपेक्षा तुम्ही त्यांच्या पूर्ण करू शकता. याला एकच पर्याय असेल की तुम्ही दुसरं लग्न करावं आणि घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. मी असं बोलले. त्यावेळेस राघव म्हणाले की या गोष्टीवर हाच एक पर्याय असू शकतो का? असं तुला वाटतं का? मी तुला सांगत आहे ना,
की आपण काहीतरी पर्याय शोधूयात आणि जर काही पर्याय निघत नसेल तर आपण मुलगी दत्तक घेऊयात. कारण मी तुझ्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीचा विचारही करू शकत नाही. मी मनापासून तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्यासोबत आयुष्यभर राहून तुझ्या सर्व सुखदुःखांमध्ये सोबत करणार आहे. त्यामुळे असले काहीही विचार तू मनात आणू नकोस. आणि घरच्या मंडळींना काय सांगायचे आहे ते मी सांगतो. या सर्व गोष्टी आता आपण दोघांनी मिळून सांभाळून घ्यायच्या आहेत, जेणेकरून घरच्यांनाही त्रास होणार नाही, त्यांच्या अपेक्षाही पूर्ण होतील आणि आपण दोघेही आयुष्यभर सोबत राहू. फक्त आता तू माझ्यासोबत राहा. आणि हो, तू असा विचार का करत आहेस की तुझ्यामध्ये दोष आहे तर तू माझं दुसरं लग्न करशील? परंतु हाच दोष जर माझ्यामध्ये असता तर मी तुला असा पर्याय दिला असता तर तू त्याला होकार दिला असतास का? मी म्हणाले नाही, कारण मी आयुष्यभर तुमच्यासोबत राहणार आहे. तुम्हाला सोडून मी विचारही करू शकत नाही. मग राघव म्हणाले, मग तूही थोडा माझा विचार कर की मीही तुझ्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे असले काही पर्याय मनामध्ये आणू नकोस. आपण सर्व व्यवस्थित करूयात. तू फक्त मला साथ दे. आणि हो, माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे की आपण घरच्यांना तू आई होऊ शकणार नाही हे सांगायचं नाही. त्याच्या उलट मी बाबा होऊ शकणार नाही, म्हणजेच माझ्यामध्ये दोष आहे असं मी घरच्यांना सांगणार आहे. तेव्हा घरची मंडळी काहीच करू शकणार नाही. मी म्हणाले, काय हो, आपण घरच्यांसोबत खोटं बोलायचं का? कधी ना कधी ही गोष्ट समोर येईलच की. मला हे असं करणं चुकीचं वाटत आहे. जे आहे ते खरं खरं सांगायला पाहिजे. राघव म्हणाले, जे आहे ते खरं सांगितलं तर तुला आणि मला दूर व्हायला वेळ लागणार नाही. कारण घरची मंडळी हे कधीच मान्य करणार नाहीत की तू आई होऊ शकणार नाहीस. तर त्यावर एकच पर्याय आहे की आम्ही राघवचे दुसरे लग्न करू. कारण ते मुलंही दत्तक घ्यायला नकार देतील. त्यामुळे एकच पर्याय आहे की आपण घरच्यांना माझ्यामध्ये दोष आहे असं सांगायचं. असं घरच्यांना खोटं सांगायचं हे मला पटत नव्हतं. परंतु राघवने मला शपथ घातली होती, त्यामुळे मला काहीच करता येत नव्हते. दुसऱ्या दिवशी आम्ही घरी गेलो, परंतु घरच्यांना याबद्दल काहीही सांगितलं नाही. आम्ही असे दिवस काढत होतो आणि वेगवेगळ्या डॉक्टरांचे सल्ले, वेगवेगळ्या डॉक्टरांची ट्रीटमेंटसाठी झटत होतो. कारण आम्हाला यावर काहीतरी पर्याय निघेल अशी अपेक्षा होती. कारण जगामध्ये कुठलीही गोष्ट शक्य आहे हे माहिती होतं, म्हणून आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत होतो. त्याचबरोबर देवावरही आमचा विश्वास होता. त्यामुळे देवासमोरही खूप काही नवस मी केले होते. असेच महिने निघून जात होते. घरच्यांना याबद्दल काहीच माहिती नव्हती. परंतु अधूनमधून आई आणि आजी यांच्या बोलण्यावरून सतत लक्षात येत होते की त्यांना माझ्याकडून काही अपेक्षा आहेत आणि त्या मी पूर्ण केल्या पाहिजे असं जाणवत होतं. त्यावेळेस कधीकधी असं वाटायचं की काय आहे ते त्यांना खरं सांगावं, पण राघवच्या शपथमुळे मी शांत बसलेले होते. असेच आमच्या लग्नाला 1 वर्ष होऊन गेले होते आणि आम्ही सतत महिन्यातून एकदा दोनदा बाहेर 2-3 दिवस शहरात जायचो. इथेच आपला तिच्यातील दोष भाग 11 संपूर्ण झाला आहे. पुढील भाग आपण तिच्यातील दोष भाग 12 मध्ये बघूया. या भागामध्ये आपण राघव आणि अनघा यांनी खूप सारे प्रयत्न करून एकमेकांची साथ देऊन आणि घरच्यांनाही न कळता अशक्य गोष्टी शक्य केल्यात आणि हे सर्व राघव आणि अनघाच्या एकमेकावर असलेल्या प्रेमामुळे शक्य झालं. हे बघणार आहोत. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.